ए रतन, डॉक्टर आले का बघ ना, बोलव ना डॉक्टरांना. राणी राणी इकडे बघ. राणी सरका सरका गर्दी करू नका. डॉक्टर डॉक्टर बघा ना काय झालंय तिला. अहो डोळंच उघडत नाही. आपण तिला मोठ्या हॉस्पिटल मध्ये न्यायची का? हो हो थांबा, तुम्ही पॅनिक होऊ नका. मला पेशंटला चेक तर करू द्यात आधी. बरं मला सांगा, या जेव्हा बेशुद्ध पडल्या होत्या तेव्हा नेमकं काय झालं होतं? अहो सकाळ धरणं काम करती, काहीच खाल्लं नव्हतं. आम्ही बळबळ चारलंय तिला. उन्हात आणायचं काम करत होती, चक्कर आली मग तिला. बरं ठीक आहे, तुम्ही सगळे एका बाजूला उभं राहा, मी जरा त्यांना चेक करते. बघा. परफेक्ट. इकडे ही पोरगी बेशुद्ध पडली आहे. आता इंद्राच्या बाबतीत आबांना शुद्धीवर आणायला मला मदत होईल. इंद्रा आता बघत. May I come in, Indra sir? Yes, come in. सर ती मुलगी तर शुद्धीवर नाही आली. सो मी केटींना सांगितले नेहमीच्या डॉक्टरला बोलवायला. ते डॉक्टर्स काय ते बघून घेतील. यू डोंट वरी. डॉक्टर आलेत पण ती अजूनही शुद्धीवर नाही आली. इंद्रा टेल यू, तू जे केलेस ना ते योग्यच केलेस. ती मुलगी बेशुद्ध पडली आहे, तुझी काहीच चूक नाहीये. आणि इंद्रा जे झालं ना ते बरंच झालं. त्या मुलीला शिक्षा व्हायलाच हवी होती. बघ ना, तिने तुझा सगळ्यांसमोर अपमान केला, तुला सगळ्यांसमोर चिखलात पाडलं, तुला सतत विरोध करत राहिली. दॅट्स कॉल्ड अ परफेक्ट रिवेंज. ओल्ड विक्रांत, आय थिंक यू आर गेटिंग मिसअंडरस्टूड. मी त्या मुलीला जास्त काही काम दिलंच नव्हतं. इनफॅक्ट तिच्या जागी कोणीही असतं तरी मी त्याला हेच आणि एवढंच काम दिलं असतं. मी कुठलाही पर्सनल राग मनात ठेवून काम करतच नाहीये विक्रांत. दॅट्स ट्रू. इनफॅक्ट त्या मुलीला इंटर्न म्हणून त्या पोझिशनला घेऊ नका हे आबासाहेबांना मी सांगत होतो. पण आय मीन अर्धवट शिक्षण झालेल्या मुलीला इंटर्न म्हणून कसं घेणार ना. आणि मला तर काय वाटतंय माहितीये का इंद्रा, बुवांनी आबासाहेबांना इमोशनली ब्लॅकमेल केलं असणार त्यांच्या मुलीला नोकरीवर घेण्यासाठी. आणि आपले आबासाहेब कामगारांवर नितांत प्रेम करतात. इमोशनल झाले, ठेवलं कामावरती. काय आहे इंद्रा, आबासाहेबांनी ना तुझ्यासारखं कामगारांना असं नियमात बांधून नाही ठेवलं. ती त्यांची चूक होती विक्रांत. बट आय एम टेलिंग यू, कामगारांना आज माझ्या नवीन नियमांचा त्रास होईल, पण उद्या हळूहळू त्यांना त्याची सवय होईल. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर कंपनी. एक्झॅक्टली. कामगारांशी असंच वागलं पाहिजे. त्यांना जास्त डोक्यावर चढून नाही ठेवायचं. त्यांना कसं एकदम धाकात कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. पोलिसांची गाडी आपल्याकडे काय करते? मंजू मॅडम नमस्कार. तुम्ही कसं काय येणं केलं? नाही, मला फोन केला असता तर मी आलो असतो ना. आबासाहेब नाही आहेत का? आबासाहेब रिटायर झालेत. हे आमचे नवीन एमडी आहेत. मी इंद्रजित महाडिक, या कंपनीचा नवीन एमडी. नमस्कार. आम्हाला असं कळलंय की तुमचं कंपनी मॅनेजमेंट कामगारांवर अन्याय करते. कामगारांचा छळ होतो इथं. व्हॉट? वय कामगारांना जास्तीचा वर्कलोड दिला जातोय आणि त्यामुळे आज कुणीतरी चक्कर येऊन पडले असा फोन आला होता आम्हाला. नाही मॅडम, दिस इज इम्पॉसिबल. आमच्या फॅक्टरीत हे असं होऊच शकत नाही. गजा पटकन बघ कोणी फोन केला ते. और कुणी फोन केलता? तुम्हाला कळतं का नाही कोणी फोन केला?
अरे मॅडमच्या टायमाची खुट्टी, हा साहेबांना ताप कळत नाही. काय झालं तर आम्हाला सांगायचं ना. आपल्या साहेबांना ताप सगळा वेळ वाया घालवणार तुम्ही. मॅडम नमस्ते, मी गाजा कोरडे, युनियन लीडर इथला. ठीक आहे, ते जे काय असेल आम्हाला आमचं काम करावंच लागेल. मात्रे मॅडम थांबा. तुमच्याकडे ठोस पुरावा असल्याशिवाय तुम्ही फॅक्टरीत येऊन चौकशी करू नाही शकत. आणि शेवटी फॅक्टरीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. कमॉन मॅम. विक्रांत एक मिनिट. मॅडम एक महिला कामगार आहे, ती काम करताना चक्कर येऊन पडली. तिला कोणी टॉर्चर नाही केलेलं आहे. सगळं काही नियमानुसार सुरू आहे. पण ठीक आहे, तुम्हाला चौकशी करायचीच असेल तर तुम्ही करू शकता. इंदिरा ते असं नाही करू शकत यार, त्यांच्याकडे सर्च वॉरंट नाहीये. विक्रांत एक मिनिट. आपली काही चूक नसताना आपल्याला घाबरायची काही गरज नाही. केटी यांना मेडिकल रूम दाखवा. मॅडम यू प्लीज कॅरी ऑन, तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार. चला म्हात्रे. विक्रांत, हा मला एक कळत नाहीये, फॅक्टरीतनं पोलिसांना फोन कोणी केला असेल? हो रे, मलाही तेच कळत नाहीये. हॅलो पोलीस. चल बघू आपण. टायमर संपलं ना की आपल्याला स्टेप स्टार्ट करायचे. आणि इझी स्टेप आहे, हे बघ. एवढंच करायचंय. मी करायचंय? हो. नाही, हे असलं काही मी करणार नाही. तू उर्मिला घे. नाही यार मम्मा, मला तुझ्यासोबत रील बनवायचे. काय यार तू किती विचित्र दिसून मी अशी नाचताना. काय ग मम्मा, माझ्या सगळ्या फ्रेंड्स त्यांच्या मम्मा सोबत बनवतात आणि तू नाही म्हणतेस. चिकू अगं नाही म्हणण्याचा प्रश्न नाही, पण मला असं नाही नाचता येणार. काय ग मालती, चिकू किती प्रेमाने सांगते, कर की. तुमची चिकू प्रेमाने काय सांगते ना ते आधी बघा. दाखव चिकू, त्यांना करून दाखव. मी तर म्हणते तू वहिनींसोबतच करणार येईल. हा कसली भारी आयडिया आहे. आपण ना तिघी मिळून करूयात. चला, का की हे बघ दे इकडे. हे बघ एकदम इझी स्टेप आहे, फक्त तुला एवढंच करायचंय. काय ना हे करायचंय, करा आता. अहो हे मला नाही सांगायचं. तुम्ही आता कुठे निघालात? केटीचा फोन आला होता, कंपनीमध्ये पोलीस आलेत, मला जायला हवं. काय? पोलीस? पोलीस पण असं अचानक काय झालं? महिला कामगार बेशुद्ध पडली, मला जायला हवं. अरे देवानं. काळजी करू नकोस आणि मला आता प्रश्न विचारू नकोस. मी जाऊन बघतो ते काय झालंय. आलोच मी. बरं सावकाश जा तुम्ही. मम्मा, अगं पोलीस का आले असतील फॅक्टरीमध्ये आपल्या? हो ना, तेच काही कळत नाहीये. आई, इंदिरा भाऊजींनी तर काही केलं नसेल ना? उर्मिला, काही काय बोलतेस तू? इंद्रामुळे कशाला पोलीस येतील? एक्झॅक्टली.